महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केली। विशेष करून काँग्रेसला चांगलं यश मिळालं। सांगलीची विशाल पाटील यांची अपक्ष जागा पकडून महाविकास आघाडीला राज्यात एकूण 31 जागा मिळाल्यात। महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघात 1121 उमेदवार रिंगणात होते। यापैकी 1025 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय। आता यातल्या कोणत्या प्रसिद्ध असलेल्या नेत्याचं डिपॉझिट जप्त झालंय ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। नमस्कार, मी आदिती। त्यातलं पहिलं नाव म्हणजे चंद्रहार पाटील। सांगलीमध्ये वसंतदादा पाटील यांच्या घराण्याचं वर्चस्व आहे। ही जागा नेहमी काँग्रेसकडेच राहिली आहे। त्यामुळे सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसमधून वसंतदादा पाटलांचे नातू विशाल पाटील आग्रही होते। काँग्रेस हायकमांडकडून सुद्धा विशाल पाटलांना ही जागा देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, पण उद्धव ठाकरे शेवटपर्यंत या जागेसाठी अडून बसले। त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर दबाव आणला। इतकंच नाही तर त्यांनी परस्पर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित करून टाकली। शेवटी विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला। चंद्रहार पाटलांसाठी उद्धव ठाकरे, संजय राऊतांनी सभा घेतल्या, पण शेवटी निवडणुकीचे निकाल आले तेव्हा चंद्रहार पाटील लाखभर मत देखील घेऊ शकले नाही। त्यांना फक्त 60,860 मतं मिळाली। त्यांचं डिपॉझिट सुद्धा जप्त झालं। यातलं दुसरं नाव म्हणजे शांतिगिरी महाराज। नाशिक लोकसभा मतदारसंघातून शेवटपर्यंत उमेदवार फायनल झाला नव्हता। एकनाथ शिंदे, हेमंत गोडसे यांचं तिकीट कापून ते शांतिगिरी महाराज यांना देतील अशी चर्चा होती। शांतिगिरी महाराजांना भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या, पण या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाही दावा होता। ज्या पक्षाकडून तिकीट मिळालं तिथून शांतिगिरी महाराज यांची लढायची तयारी होती। शेवटी शिंदेंनी हेमंत गोडसे यांना या मतदारसंघातून पुन्हा संधी दिली, पण शांतिगिरी महाराजांनी अपक्ष अर्ज भरला। नाशिक भागात त्यांचा भक्त परिवार अधिक आहे, पण आता त्यांचं डिपॉझिट जप्त झालं असून त्यांना वंचितच्या उमेदवारापेक्षाही कमी मतं मिळाली आहेत। वंचितचे उमेदवार करण गायकर यांना 47,000 मत मिळाली, तर शांतिगिरी महाराज यांना 44,524 मतं मिळाली आहेत। शांतिगिरी महाराज यांनी 2009 मध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढले होते, पण त्यावेळीही त्यांच्या पदरी निराशा आली होती। पुढचं नाव म्हणजे वसंत मोरे। वसंत मोरे राज ठाकरेंचे कट्टर समर्थक होते। ते पुण्यात मनसेचे पदाधिकारीही होते, पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मनसेचा राजीनामा दिला। राज ठाकरेंची साथ सोडल्यानंतर त्यांनी इतर पक्षाकडून उमेदवारी मिळते का याची चाचपणी केली, पण पुण्याची जागा काँग्रेसला सुटली आणि रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाली। वंचित बहुजन आघाडीनं वसंत मोरे यांना पुण्यातून उमेदवारी दिली। वसंत मोरे चर्चेतला चेहरा असल्यानं भाजपचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे अशी तिरंगी लढत होईल अशी चर्चा रंगली, पण वसंत मोरे फक्त 3ऱ्या स्थानापर्यंत उडी मारू शकले। इतकंच नाही तर या निवडणुकीत त्यांचं डिपॉझिटही जप्त झालं। त्यांना 50,000 मतांचा आकडाही गाठता आला। फक्त 23,000 मतांवर समाधान मानावं लागलं। यातलं पुढचं नाव म्हणजे पंजाबराव डक। शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज सांगणारे पंजाबराव डक परभणी लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरले होते। त्यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली होती। आपली शेतकऱ्यांमध्ये लोकप्रियता असल्यानं विजय आपलाच होईल असा दावा पंजाबराव डक करत होते, पण प्रत्यक्षात निकाल लागला तेव्हा विजयाचा दावा करणाऱ्या डक यांना लाखभर मतं सुद्धा घेता आली नाहीत। परभणीकरांनी फक्त विजयी उमेदवार संजय जाधव आणि महादेव जानकर यांचं डिपॉझिट सुरक्षित ठेवलं आहे। त्यानंतर नाव येतं ते म्हणजे प्रकाश शेंडगे। मराठा समाजातील लोकांना कुणबी सर्टिफिकेट देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे सरकारने घेतला, तेव्हा या निर्णयाला विरोध झाला। विरोध करणाऱ्यांमध्ये छगन भुजबळ यांच्यासह प्रकाश शेंडगे आघाडीवर होते। त्यांनी मुंबईतही आंदोलनं केली होती। या माध्यमातून त्यांनी राजकीय क्षेत्रात पुन्हा आगमन केलं होतं। गेल्या काही काळात गाजलेला ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांमुळे प्रकाश शेंडगे सांगलीच्या बहुरंग लढतीत राजकीय समीकरण बदलणार असं बोललं गेलं। प्रत्यक्षात निकाल लागले तेव्हा त्यांना 3रं स्थान देखील गाठता आलं नाही। त्यांना फक्त 8,000 मतं मिळाली असून त्यांचं डिपॉझिट जप्त झालं। त्यानंतरचं नाव आहे उत्कर्ष रुपवते। वंचित बहुजन आघाडीने शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उत्कर्ष रुपवते यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं होतं। त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे भाऊसाहेब वागचौरे आणि शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांच्यातील लढत तिरंगी होईल अशी चर्चा होती। दोन्ही शिवसेनेच्या भांडणात वंचितचा लाभ होईल असंही
बोललं जात होतं. उत्कर्ष रूपमध्ये तिसऱ्या स्थानावर राहिला. त्यांना 90,000 मतं मिळाली असून त्यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. विशेष म्हणजे या 6 नेत्यांमध्ये वंचितचे चेहरे अधिक पाहायला मिळतातच, किंबहुना वंचितचे जे काही चर्चेतले चेहरे होते त्यांच्यासह इतर 33 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय. तुमच्या मतदारसंघात कोणाचं डिपॉझिट जप्त झालंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.